नमस्कार मित्रांनो. जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा पुढे काय करावे हेच समजत नाही. मनात भीती असते, चिंता असते, अपयशाची खंत असते आणि प्रत्येक मार्ग बंद झाल्यासारखा वाटतो. अशा वेळी अनेक लोक आधार शोधतात, पण स्वामी समर्थांनी सांगितलेला सर्वात मोठा आधार म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे नाव केवळ शब्द नाही, तर अनेक भक्तांसाठी श्रद्धा, धैर्य आणि आशेचा स्रोत आहे. जेव्हा आपण मनापासून स्वामींचे स्मरण करतो तेव्हा आपल्या मनातील अस्थिरता कमी होऊ लागते. मन शांत झाल्यावर योग्य विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढते. लक्षात ठेवा, स्वामींचे नाव घेतल्याने आपल्या सर्व अडचणी एका क्षणात नाहीशा होतील अशी अपेक्षा ठेवू नये. पण नामस्मरणामुळे मनाला स्थैर्य मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि संकटांचा सामना करण्याचे बळ मिळते. आपण अनेकदा घाईघाईने निर्णय घेतो आणि नंतर पश्चात्ताप करतो. पण जेव्हा आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. श्रद्धा वाढते, संयम वाढतो आणि योग्य मार्ग ओळखण्याची क्षमता निर्माण होतो. म्हणूनच अनेक भक्त आजही विश्वासाने म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याचा अर्थ असा नाही की जीवनात कधीच संकट येणार नाहीत, तर संकटांच्या काळातही धैर्याने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. म्हणून मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात सध्या कठीण काळ सुरू असेल तर निराश होऊ नका. प्रामाणिक प्रयत्न करत राहा, योग्य कर्म करत राहा आणि दररोज श्रद्धेने काही वेळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. कदाचित परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि जगण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल नक्की जाणवेल. शेवटी एवढेच सांगतो, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, सत्कर्म करा आणि स्वामींचे नामस्मरण कधीही सोडू नका.